मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। नीटच्या संदर्भात ही भेट घेतल्याची माहिती मिळते। आता घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकांसोबत जाऊन मुख्यमंत्र्यांची नीटच्या संदर्भात भेट घेतलेली होती। या संदर्भातलं निवेदन सुद्धा त्यांनी पंतप्रधानांना दिलेलं होतं आणि आता नीटच्या संदर्भातच पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। हेमंत, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय माहिती मिळू शकलेली आहे का? वृषाली, सकाळी 9 वाजता राज ठाकरे आणि नीटचे जे पालक आहेत त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांचं सगळं घोळ चालू आहे ते पालक आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये ह्याच विषय निघाला की सीईटीची जो दिलासा मिळाला तो अर्धवट आहे आणि नीटचा जो घोळ आहे तो काही विद्यार्थ्यांना अद्यापही त्या पद्धतीने झेलावा लागणार आहे। तर संपूर्ण या वर्षाभरासाठी नीटच्या जे 85% विद्यार्थी आहेत त्यांना नीटची कंपल्सरी करावी आणि जो डीम युनिव्हर्सिटी आणि खासगी महाविद्यालय आहेत तिथेही नीट सीईटी लागू करावी अशा पद्धतीची मागणी पालकांनी केली आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की या संदर्भात मी नुकतीच जे पी नड्डांशी, आरोग्यमंत्री आहेत, केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याशी बोलून कुठेतरी तोडगा काढू आणि जो नीटचा घोळ अद्याप चालू आहे त्या संदर्भातला जो सीईटीची जी कंपल्सरी आहे ते विद्यार्थ्यांना त्याच्यातून दिलासा मिळेल अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय। विशाली, हेमंत, राज ठाकरे यांच्यासोबत यावेळेला नेमके कोण कोण जण होते? राज ठाकरेंबरोबर राज ठाकरे आणि पालक आणि मुख्यमंत्री अशी भेट झाली आणि पालकांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंचं त्या पद्धतीने कुठेतरी कौतुक केलं की राज ठाकरे आमच्यासाठी झटतायत आणि आमच्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी जे शैक्षणिक वर्ष आहे ते वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि पालकांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या। राज ठाकरेंनी त्यांचं कुठेतरी हे जे वर्ष वाचेल यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आता मुख्यमंत्री जे पी नड्डांशी बोलून याच्यामध्ये समझोता करतायत का आणि तोडगा काढतायत का ते पाहणं गरजेचं आहे। नक्कीच, धन्यवाद हेमंत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पालकांसोबत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। नीटच्या संदर्भात ही भेट घेतल्याची माहिती मिळते।